हे असं अरीवर्क केलेलं ब्लाऊज असतं. हे आता दोन्ही हातांसाठी परफेक्ट फिटिंगने मेजर टाकून केलं आहे. हे फ्रंट साईडसाठी आणि इकडे असा हा बॅक साईड आहे. मी तुम्हाला दाखवताना उलटा दाखवते आहे म्हणून हा असा हा बॅक साईडचा पाणगळा असा अरीवर्कचा ब्लाऊज मला शिवायचा आहे. ह्याच्यासाठी आपण जसं नॉर्मली कटिंग करून घेतो तसाच हा ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे शेप टाकून. आता हे प्रिन्सेस कट असेल तर हे कटिंग मी खूपदा दाखवले, तशा ह्याने तुम्ही रेफर करू शकता. तो व्हिडिओ 2 आहेत ते बघू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊजचे. आता हे नॉर्मली जसं आपण कटिंग करून घेतो तसंच कटिंग करून घ्यायचं आहे आणि मग ते त्या कपड्यावर ठेवून शिवून घ्यायचं आहे. जनरली आपण काय करतो की ह्याच्यासाठी फ्रंट नेक कट करतो रेग्युलरसाठी, पण ह्याचा करायचा नाही. हे असं स्ट्रेट कट करायचं जसं आपण बॅक कट करतो तसं हे सगळं कटिंग करून घ्यायचं. तर हे आपण कटिंग करून घेतलेलं आहे. फक्त आता हेच आपल्याला ठेवून ह्याच्यावर कटिंग करून घ्यायचं आहे. आता हा जो शेप आहे बॅकचा तो आपल्याला बरोबर सेंटरला पकडून असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हे सेंटरला पकडून फोल्ड केल्याने काय होईल आपल्याला, आणि हे असं वर्क बोटाने बघायचं की इथे आपल्याला कळतंय की ते वर्कवर वर्क बसले का, आणि इथे सेंटरवर सेंटर येऊन ह्याच्यावर आपल्याला बॅक ड्राफ्ट करून ठेवायचं आहे. आता हे ऑलरेडी आपलं ड्राफ्ट करून आपण हे कटिंग करून घेतले तर ह्याच्यावर ठेवायचं. आता ठेवताना काय करायचं, अर्धा इंच वरती ठेवायचं, कारण हा अर्धा इंच आपल्याला शिलाईनं मिळणार आहे. हा वरचा हा जो अर्धा इंच मिळतोय हा वरती थोडंसं सोडायचा आणि तिथून आपल्याला हा बॅकचा पार्ट ठेवायचा. हा जसा ठेवलाय तसंच कटिंग करून घ्यायचं. असेच बाकीचे पण सगळे शेप कटिंग करायचे. असा बॅक कटिंग करून झालंय असा शेपमध्ये बरोबर. हे 32 साईजचं आहे मेजर. आता इथे आपल्याला फ्रंट नेक कट करायचं. तर फ्रंट नेक कट करताना काय केलं आहे, ॲडजस्ट करून इथे ठेवलं आहे ना, तर बरोबर ह्याच्या इथे असा अर्धा फोल्ड करून ठेवायचा कपडा, अर्धा इंच वरती कपडा सोडून असा. वर्क करताना खूप ॲडजस्ट करून कपडा ड्राफ्ट करून घ्यायला लागतो, म्हणून हे आपलं कटिंग करतानाही नीटच कट करून घ्यायचं. कारण काय होतं बऱ्यापैकी वर्क असल्यामुळे कपडा कमी पडू शकतो म्हणून. आता हे आपण हे अखंड कट करून घेतलेलं आणि इथं आपला हा मार्क आहे ह्याचा गळ्याचा, तर ह्या मार्कपासून इथे गळाच येणार असा, आणि हे असं ठेवून कट करून घ्यायचं. हे असं काहीसं कट झालंय. आता हे सगळे चारी पार्ट म्हणजे मेन फॅब्रिकचे 2 पार्ट आणि हे आपल्या अस्तरचे 2 पार्ट हे सेम ठेवायचे आणि गळ्याच्या इथे अर्धा इंच शिलाईसाठी सोडून आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. मग अशा आपण कटिंग करून घेतलं नव्हतं, तर हे आता आपण हे कटिंग करून घेतोय. कारण हे एवढं एका साईडला वर्क आहे, हे राईट साईडला असतं लेफ्ट साईडला नसतं. मग सेम गळा कसा कट होणार, म्हणून हे असं कटिंग करून घ्यायचं. आता स्लीव कटिंग करताना हा वर्कचा पार्ट आहे तिथेच ह्याही बाजूचं वर्क आलं पाहिजे. असंच ठेवताना तिथेच हे वर्क ठेवल्यानंतर ह्याचा सेंटर आपल्याला माहिती पाहिजे की हा आपला सेंटर आहे, तर ह्या सेंटर जवळच हा आपला स्लीवचा सेंटर आला पाहिजे असा ह्या कटिंग केलेल्या अस्तरचा. हा सेंटर जवळच हा सेंटर ठेवायचा असा, आणि ही स्लीव पूर्ण अशी पलटवायची म्हणजे आपल्याला सेंटर सापडतोय. सेंटर घेतलं तर काय होईल, आपल्या दोन्हीकडचं वर्क दोन्ही स्लीवचं वर्क सेंटरलाच येईल. म्हणून हे असं सेंटर ठेवून घ्यायचं आणि हे असं जसं ठेवलंय तसंच कटिंग करून घ्यायचं. हे कट केल्यानंतर असं काहीसं दिसतंय. हे बघा सेंटरला सेंटर येतोय, सेंटरवरच एवढं आहे आणि इथे स्पेस रिकामा आहे. एवढा आपल्या शिलाई मार्जिनला जाणार आणि हा एवढा आपला जेवढा दंड घेर आहे तेवढंच हे दिसणार. असं हे सगळं कटिंग झालेलं आहे. आता हा पार्ट आपल्याला जिथे रिकामा आहे तिथे हे ठेवून घ्यायचं आणि कटिंग करून घ्यायचं. आता हे मशीनला आहे डबल फूट. आपल्याला असं हे सिंगल फूट हवे. फूट म्हणजे असे 2 पाय असतात, दाब असतात 2, तो सिंगलच दाब हवा असतो अरीवर्कसाठी. तर तो मी आता चेंज करून घेते आणि नंतर हा ब्लाऊज आपण शिवून घेऊ.
असा नट काढून हा दाब काढून घ्यायचा. हा डबल दाब आहे आणि हा सिंगल दाब. जस्ट ह्याचा नट लूज करायचा, तो दाब काढून घ्यायचा आणि हा दाब लावायचा. राईट हँडनं पूर्ण काम करते म्हणून हे मला लेफ्ट हँडनं जमत नाहीये नीट. सटकते. ओके डन. तर हा सिंगल दाब पण लावून घेतलाय. आता ह्याने आपण पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घ्यायचं. तर हे नॉर्मली जसं सरळ पार्टवर अस्तर ठेवून घेतात तसं मी इथून असं शिवून पलटवून दापटीक मारून घेतली. आता हे नेक स्टिच करायचं आपल्याला. तर हा शिवताना हा सरळ पार्ट आहे आणि हा असा केला की हाही सरळ पार्ट आहे. आता हे दोन्ही सरळच आहेत. कसं ओळखायचं असतं की एकामेकाला तोंड करून ठेवलं की हे दोन्ही सरळ झाले म्हणायचं. आता ह्याच्यावर अस्तर ठेवायचं. हे असं अस्तर ठेवून घेतलंय आणि हे दिसतंय असं वर्क केलेलं, इथून असं शिवून घ्यायचं सिंगल दाबनं. तर हे शिवताना काय करायचं, हे वर्क आहे आणि त्याच्यावर हे आपण अस्तर ठेवलंय तर हे असं ओळखून येतंय, त्यामुळे शिवता येईल. जिकडं आपला गळा आहे तिकडच्या बाजूला आपण हा फूट ठेवणार, जिकडे वर्क आहे तिकडे विदाऊट फूटवाला पाट असा असणार. त्यामुळे काय होईल, शिवताना आपल्याला मणेमध्ये येणार नाही आणि मणेमध्ये येऊन फुटणार नाही. हे आता मी शिवून घेतली. बरोबर त्या वर्क शेजारून शिलाई येते जेव्हा आपण हा सिंगल फूट वापरू तेव्हा. आणि मणे त्या फूटच्या खाली आल्यामुळे काय होतं, फुटतात. म्हणून हा सिंगल फूट वापरतात. जिकडे मणी नाही आहेत तिकडे हा फूट राहील आणि जिकडे फूट नाही आहे तिकडे ते मणी राहतील. असं काहीच शिवून घेतलंय. तर इथे कट मारायचे आणि हे टर्न करायचं. त्याच्या अगोदर मी इथे खालून शिलाई मारून घेते, म्हणजे दोन्ही ॲट अ टाइम आपले शिवून निघतील. हे असं आता इथे कट मारून घ्यायचे शिलाईपर्यंत, जसं की आपण प्रत्येक गळा टर्न करताना करतोय. आता हे टर्न केल्यानंतर इथे असं हा जो फॅब्रिक आहे तो आपला अस्तरकडे राहणार आणि ते आपण दापटीक मारून घ्यायची. दापटीक मारल्यामुळे काय होईल, अस्तरचा कपडा इकडे येणार नाही. जेव्हा आपण तो वेअर करू तेव्हा अस्तर बाहेर येणार नाही. आता हा टर्न करून घ्यायचा. टर्न करून घेतल्यानंतर हा असा वरपाला पार्ट आपल्याला दिसतोय. फक्त जे आपण वर्क केले तेच फक्त आपल्याला दिसतंय आणि इकडचा कपडा मागच्या बाजूला होतोय. इथे आपल्याला शिलाई मारायला येत नाही दापटीप, म्हणून आपण काय केलंय, अस्तर पलटवून फक्त अस्तरवरच शिलाई मारून घेतली. हे रेडी झालंय. आता ह्याला आपण इकडे प्रिन्स कट अटॅच करायचे. त्याच्या अगोदर इथे अशी दापटीप मारून घ्यायची. आता हे जेव्हा आपण जॉईंट करतोय तेव्हा इथे चेकआउट करायचं की जास्त कपडा कुठला आहे, तो मग एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. हे झालं. आता ह्याच्यावर हे जॉईंट करून घ्यायचं.
जेव्हा आपण सिंगल फूट लावतो तेव्हा खूप सावधपणे शिवून घ्यावं लागतं, कारण बोट आतमध्ये सापडू शकतं आपलं सुईखाली. सो तुम्ही जेव्हा सिंगल फूट वापरत असाल तेव्हा जरा बोट सुईपासून लांबच ठेवायचं, म्हणजे आपला हात नाही त्याच्याखाली बोट नाही सापडणार. डबल फूट असतो तेव्हा बोट जातच नाही, कारण इथं आपण बोट लावलं तर कपडा फक्त जातो. पण हे एका साईडनंच फूट असल्यामुळे खूप काळजी घ्यायला लागते. त्याच्यावर डबल शिलाई मारून घेते. अशी डबल शिलाई मारून हा आपला पार्ट रेडी झालेला आहे एक साईडचा, आणि हाही मी दुसरा पार्ट रेडी करून घेतला आहे. आता हे दोन्ही सेम आहेत का बघायचे. सो हे सेम आहेत आणि ह्याला हुक पट्टी आणि आयपट्टी जॉईन करून घ्यायची. ह्याचाही मी एक वेगळाच व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्ही बघा. हुकपट्टी आणि आयपट्टी मी जॉईन करून घेते. हे आता हुक आणि आयची पट्टी जोडून आपली रेडी आहे. राईट साईडला जे आतमध्ये टर्न करतात ती असते हुक लावायची पट्टी, आणि जी वरती फोल्ड करतात लेफ्ट साईडला ती असते लूप पट्टी. हा असा काहीसा आपला फ्रंट रेडी आहे. आता बॅक पार्ट घेऊया. हा आहे बॅक. तर हा आपण सरळ बाजू त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि हे शिवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कळतंय की सरळवर अस्तर ठेवल्यामुळे काय होईल, अस्तर जेव्हा टर्न करू तेव्हा हे सरळ पाठ आपल्या वरती येईल. आता हे असं ठेवल्यामुळे इथं दिसून येतंय बघा वर कुठे, तर ते त्या हिशोबाने शिवून घ्यायचं. त्याच्या शेजारूनच आलं पाहिजे. आता ही लांबून बघताय किंवा लांबून हा व्हिडिओ करते म्हणून दिसत नसेल, पण जेव्हा आपण स्टिच करू तेव्हा अस्तरमधून हे कळतंय जिथंपर्यंत वर्क आहे, जिथंपर्यंत चेन स्टिच आहे तिथंपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. जसा आकार आहे त्याच आकारात शिवून घ्यायचा आहे. कपडा हलतोय असं तुम्हाला वाटतंय तर मी इथून स्टार्ट केलं, तुम्ही इथे एक टीप मारून थोडीशी नंतर इथून सुरुवात करायची, म्हणजे तो आकार हा कपडा हलत नाही. आता मला ह्याची सवय आहे, तो मी तसं नाही करून घेत, डायरेक्टच शिवून घेते. हे ज्या आकारात आहे त्याच आकारात शिवून घ्यायचं. जेव्हा कोपरा येतो तेव्हा तिथे सुई ठेवायची खाली त्या कपड्यातच, आणि हा सुई असल्यामुळे असा हा कपडा इझिली आपला मूव्ह होऊ शकतो आणि हलत नाही. आता हा टर्न केल्यानंतर शिवून घ्यायचं. शिवून घेताना प्रत्येक वेळी बघत राहायचं की कपडा आपला बरोबर आहे का, इकडून बरोबर आहे का, इथे आपलं बरोबर आहे का, चारी बाजूनी बघत शिलाई मारून घ्यायची. खरं तर ही मशीन आहे हाय स्पीडची, पण हे काम इतकं नाजूक आहे ना की हळूहळू करून घ्यावं लागतं, त्यामुळे काम उरकत नाही. सो आता हे असं काहीसं मी शिवून घेतलंय. शिवून घेतल्यानंतर ओळखते तुम्हाला इथून वर्क येते, आणि हे कट करून घ्यायचं साईडने अर्धा इंच ठेवून. इकडे बघितलं तर असं काहीसं आहे, हे अर्धा इंच ठेवून कट करून घ्यायचं. ज्या आकारात आहे त्या आकारात आपण कपडा कट करून घेतलाय. आता हा शिलाईपर्यंत कट मारून घ्यायची. हे जसे कट मारून घेतले शिलाईपर्यंत फ्रंट साईडला, तसंच आपण इथेही कट मारून घेतले. आता हे टर्न करून काय करायचं, हा अस्तरकडेच आतला फॅब्रिक राहणार. अस्तर फक्त आपण टर्न करून इथे अशी दाबटीप मारून घ्यायची. अस्तरवरती दाबटीप येणार, कारण इकडे मणी असल्यामुळे आपण इकडे शिलाई चढवू शकत नाही, मशीनच त्याच्यावर चालणार नाही. सो अशी दाबटीप मारून घ्यायची. आणि जेव्हा आपण दाबटीप मारतोय
तेव्हा हा कपडा इकडेच आला पाहिजे, जो शिलाईचा आहे अर्धा इंचाचा, अस्तरकडेच. तेव्हा तो हा आकार नीट टर्न होईल. तर जेव्हा हे शिवून होईल तेव्हा आपल्याला हे असं करून सरळ होईल. पण आपल्याला काय करायचं आहे, जे जसं होतं तसंच ठेवून घ्यायचं आहे उलट्याच बाजूला, आणि आपल्याला इथे कमरेच्या साईडून शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या इकडच्या साईडला दुसरी पट्टी जॉईन करावी लागणार नाही. अर्धा इंच मार्जिन ठेवून शिवून घ्यायचं आहे. इथे मशीन आपण पळवू शकतो, कारण इथे कुठे मणी नाही आहेत, काही नाही आहे. आता इथे कट मारायची गरज नाही, कारण हे स्ट्रेट आहे. आणि हा जो रिकामा जागा दिसतोय ह्यातून आपण टर्न करून घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळ्याच प्रकारच्या ब्लाऊजसाठी आहे ही टिप, कारण सगळ्याच प्रकारचे ब्लाऊज आपण राऊंड नेक शिवा, पान गळा शिवा, कसाही शिवा, पण ह्याच्यातून टर्न करून घ्यायचा. आणि बॅक हा असाच शिवायचा, फक्त आपण ह्याला सिंगल फूट यूज केला आहे, कारण हे अरीवर्कवाला आहे म्हणून. तर इथे आपण हे एक तापटीप मारून घ्यायची, पूर्ण कपडा टर्न करून. हे बॅकला शिलाई मारून झाली आहे. असा काहीसा आपला वर्कवाला दिसतोय नेक. आता ह्याला आपल्याला बॅकटक्स मारायचा आहे. बॅकटक्स मारायला खूपदा मी असं सांगितले, हा दोन्हीचा सेंटर घेऊन इथे आपल्याला बॅकटक्स मारायचे. कुठेही कपडा फुगला नाही पाहिजे आणि ते पोकळ राहिलं नाही पाहिजे. अस्तरचाही कपडा आला पाहिजे आणि मेन फॅब्रिकचाही कपडा आला पाहिजे, अशा प्रकारे घ्यायचा. आणि इथे अर्धा इंच आणि इकडे आपल्याला केवढा घ्यायचा आहे, किमान 4.5 इंच घ्यायचा आहे. आणि हा उंची कमी असेल तर 3.5 पर्यंतही घेऊ शकता. आणि इकडे असा तिरका घ्यायचा आहे. मी हा 4 इंचाचा घेतलाय. हा सेम आपल्याला इकडे करायचा आहे. ह्याच्या करण्याच्या 2 पद्धती आहेत बॅकटक्स. ह्या दोन्हीचा सेंटर घेऊन बरोबर खाली आपण इथे हिट मारू शकतो, किंवा जो आपला हा पूर्ण आहे तयार, हे मी आता मारले, पण ते न मारता हे पूर्ण जेवढं असेल त्याचं 3 पार्ट करायचे, असं आणि असं. हे 3 पार्ट कराल तुम्ही, तेव्हा इथे एक टक्स मारायचा असतो आणि इथे एक टक्स मारायचा असतो. म्हणजे हे 2 प्रकारे मारतात. तर इथे ह्याचा सेंटर घेऊन मारते. हा जेवढाच आहे तेवढाच आपल्याला इथे. हा बॅकटक्स मारून झालाय. अशा प्रकारे आपला हा बॅक रेडी आहे. आता आपण ह्याचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे. आता शोल्डर जॉईन करताना काय करणार आहे आपण, इथे धागे दिसले नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला शोल्डर जॉईन करायचे. तर हे आहे ओपन करायचे हे असं, आणि आपला हा पार्ट असा ठेवायचा आहे. हा सरळ आहे तर हा उलटा ठेवायचा आहे. हा जे आपण लूप पट्टी किंवा हुक पट्टी करतो ते मध्ये आलं पाहिजे, आणि हे साईडचं गेलं पाहिजे, अशा प्रकारे ठेवायचं. आणि हे ओपन कराल तेव्हा हे सरळ सरळ मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक, अस्तरला अस्तर असं जॉईन करून ठेवायचं, आणि त्याच्यावर शिलाई मारायची.
आता हे मला उलट्या बाजूने ठेवायला लागते, कारण माझा फूट इकडच्या बाजूला आहे, हा सिंगल फूट, आणि इथे शिवताना हे मणी येत आहेत. तर लक्ष ठेवायचं जिकडे आपला फूट नाही आहे तिकडेच हे मणी आले पाहिजेत. साधारण अर्धा इंच असं पकडून शिलाई मारून घ्यायची. आणि जिथं ते मणी आहेत बरोबर त्याच्या शेजारूनच शिलाई आली पाहिजे. मण्यावरही गेली नाही पाहिजे आणि मण्यांच्या बाजूला जास्त कपडाही राहिला नाही पाहिजे. तसं राहिलं तर ते नीट दिसत नाही. बॅक साईडचं आणि फ्रंट साईडचं वर्क तिथे अटॅच होणार, ते नीट दिसणार नाही. म्हणून ह्याच्यावर डबल शिलाई मारून घ्यायची. आता हे नीट केल्यानंतर असं काहीसं दिसेल. हे बघा, हे असे दोन दिसत आहेत. आता हे अस्तरकडे अस्तर गेलं आणि मेन फॅब्रिककडे मेन फॅब्रिक आलं. हे असं केल्यानंतर इकडेही काही धागे दिसत नाहीत आणि इकडेही काही धागे दिसत नाहीत. ह्याने आपला खांदा नीट जॉईंट होतो. आता हा झाला एक साईडचा पार्ट आपला जॉईंट करून. आता इकडच्या बाजूचा जॉईंट करायचा. तर ह्याला काय करायचं, हेही असं मध्येच आलं पाहिजे आणि हे मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक, हे अस्तर आपण ओपन केलं तसंच हे अस्तर ओपन करायचं आणि अस्तरला अस्तर आणि मेन फॅब्रिकला मेन फॅब्रिक असं शिवून घ्यायचं. हे असं शिवून घेतलंय. तर हे ओपन करू तेव्हा हे असं काहीसं सरळ बाजूने, असं काहीसं उलट्या बाजूने, आणि हे टर्न केल्यानंतर असं दिसतंय. आता आपल्याला स्लीव शिवून घ्यायचे आहेत. तर ह्याचंही असंच करायचं, सरळ पाटावर अस्तर ठेवून घ्यायचा. हे दोन्ही आता हे सरळ ठेवले आपण, त्याच्यावर हे अस्तर ठेवून घ्यायचं. ह्याच्यावर अस्तर ठेवल्यानंतर हा आपल्याला वर्कवाला पार्ट दिसून येतोय. तर तिथून शिलाई मारून घ्यायची. जिकडे दाब नाहीये तिकडे वर्कवाला पार्ट राहणार, दाब नाहीये तिकडे, आणि इकडे आपला रिकामा पार्ट, आणि इथूनही वर्क सोबत स्टिच करून घ्यायचं आहे. असं हे असं केल्यानंतर हे ओपन करायचं. हा कपडा अस्तरकडेच राहणार आणि हा अस्तरवर दाबटीप मारून घ्यायची आपल्याला. असं काहीसं ह्याचं स्लीव हे अस्तर आतमध्ये टर्न केल्यानंतर हे वर्क दिसते असं वरती. तर हे वर्क बरोबर काटाने आलंय आणि कुठेही एकही मणी फुटला नाही, म्हणून आपण सिंगल फूट यूज केला. आणि अशाच प्रकारे आपण फ्रंट नेक तयार केला. अशा दोन्ही स्लीव अशाच तयार करायच्या आणि बाकी सगळं नॉर्मली आपण ब्लाऊज जसं शिवतो तसं ते ब्लाऊज शिवून घ्यायचं. तर हे मी शिवून दाखवलं होतं तुम्हाला, त्याप्रमाणे हे आता पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. असा काहीसा त्याचा फ्रंट नेक आहे, असा बॅक नेक आहे, आणि हे लटकन लावून नॉड केलेत, आणि हे असं काहीसं त्याचे हात आहेत. तर हातालाही बघा वर्क वरती दिसतंय, कपडा आतमध्ये आहे. असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. थँक्यू.